नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशील काच्या पुढील भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज पाहूया आपण पुढे काय होईल. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं होतं की कबीरने अवंतीला त्यांच्या माडीवर बोलावलं होतं, पण अवंती यायला घाबरत होती. पण शेवटी मंजिरी तिला कसं तरी करून वर पाठवूनच देते. तर आता आपण पाहूया की पुढे काय होईल. किती वेळ तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि तिच्या जीवाची थरथर होत होती. त्याचं आपल्यालाच एकटक बघणं याने तिच्या अंगावर सरसरून काटा येऊन जात होता. 10 मिनिट लेट झाला. त्याने हाताची घडी काढत एक हात हवेत मोकळा करून वॉचमध्ये टाइम बघत हलकं हसत म्हणाला. अचानक त्याच्या बोलण्याने तिने लगेच पापण्या वर केल्या आणि गोंधळलेल्या नजरेने बारीक डोळे करून त्याच्याकडे बघू लागली. चेहऱ्यावर लगेच बारीक आठ्या पडला होता. जीवाचा आटापिटा करून पाहुण्यांच्या नजरा चुकून घाबरून ती वरपर्यंत आली. आणि हा तिला टाइम सांगत आहे. काय करणार, जास्त वेळ तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागू शकत नव्हती ना. तो किंचित भुवया उंचावर तिच्याकडे बघू लागला. लाजरी बुजरी अवंती जास्त मनाला भावत नव्हती. अशी त्याची कडक लक्ष्मी हृदयावर राज्य करून जात होती. त्याच्या बघण्याने आत्तापर्यंत अंगावर काटा येत होता. हृदयाची धडधड वाढलेली, पण हळूहळू ते सगळं नॉर्मल होऊन ती तिच्या मूळ रूपात आलीच होती. आणि बोलल्याशिवाय तिचं मन पण समाधान होणार नव्हतं. तुम्हाला काय सगळं चेष्टा वाटते का? मी कशी आले माझं मला माहीत आहे. हे शहर नाहीये, गाव आहेत आणि इथे सगळ्या गोष्टींसाठी मर्यादा आहेत. आणि माझ्यावर असे नियम लावू नका. काय तर म्हणे 15 मिनिट. इथे काय मी घड्याळाचा काटा नाहीये तुमच्या वेळेनुसार चालायला. ती नाक मुरडत दुसरीकडे बघत म्हणाली. काय माहिती, पण त्याच्याकडे बघून बोलायला थोडीशी भीतीच वाटली होती. क्षणात एक बंधन तयार झालं होतं. आधी ती त्याच्याशी कशी बोलू शकत होती, पण आता बोलताना विचार करावा लागणार हे तिच्या तोंडून शब्द निघाल्यावर तिच्या लक्षात आलं. म्हणून मनाला थोडासा त्रास होऊ लागला. आहा हा, काय ते तिचं नाक मुरडणं आणि नाकातली नथनी हलकीच वर झाली. अशा मराठमोळी अवतारात तिला त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यामुळे खूपच सुंदर दिसत होती. सूर्य अस्ताला गेल्यामुळे त्याचा लालसर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यामुळे तिचा चेहरा त्याला लाईट ऑरेंज दिसून येत होता. 2 ते 3 फुटाची दुरी सुद्धा त्याला आता नको होती. तो गालातल्या गालात हसत त्याचा हात एक पुढे करत म्हणाला. त्याचा हात समोर आल्यावर तिने मान फिरवत अलगद आपल्या पापण्या वर करत त्याच्याकडे पाहिलं. कोड्यात पडली होती. त्याचा हात धरावा की नाही, त्याचा हात बघून तिला तिच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. त्याच्या ओठांवरचं मंद हसू मनाला एक शांतता देऊन गेलं होतं. आपल्या बोलण्याने तो रागवला नाही म्हणून मनाला आनंद झाला. त्याला बघण्यात हळूहळू हरवून जाऊ लागली. त्यात त्याचं दिसणं एकदमच कहर. तिचे ओठ कोरडे पडू लागले. उफ, बघतच राहा वाटत होतं. इतका हँडसम दिसत होता. अस्ताला जाणारा सूर्याच्या पाठमोऱ्या उभे असल्यामुळे सूर्याचा प्रकाश त्याच्या आजूबाजूने येऊन त्याच्या अंगावर पडला होता. त्यामुळे त्याची गोरी त्वचा हलकी लालसर दिसून येत होती. कठड्याला हलका टेकून एक हात पॉकेटमध्ये तर एक हात तिच्या समोर धरून फक्त तिच्यातच हरवलेला तो. वाऱ्यामुळे त्याचे सिल्की केस त्याच्या कपाळावर विखुरले होते. दुपारी लावलेला कपाळावरचा टिळा लाईट झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तो सूट करत होता आणि त्याच्या डोळ्यात असलेलं आपल्याबद्दलचं प्रेम आणि ओढ तिला स्पष्ट जाणवत होती. आपल्या समोर उभा असणाऱ्या मुलीशीच लग्न होणार आहे ह्याच्यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता. मंजिरीचे शब्द तिला आठवले. खरंच आपलं नशीब चांगलं होतं का म्हणून कबीर आपल्याला भेटला. विचार करून लगेच गालावर गुलाबी रंगाची छटा पसरू लागली. मला बघून झाले असेल तर जवळ येऊ शकते ना, तो किंचित भुवया उंचावत हलकं हसून म्हणाला. तशी ती दचकून लगेच नजर खाली घेते. त्याचं असं उघड उघड बोलणं ऐकून तर क्षणात घाबरून गेली. हृदयाचे ठोके शांत झाले होते, ते परत जोरजोरात वाढले. काय करणार, अशा शब्दांची अजून कानाला आणि तिच्या मनाला सवय नव्हती. आणि आपल्या मूर्खपणावर सुद्धा राग आला. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायची काय गरज होती म्हणून स्वतःवरच रागवली. त्याने किंचित नकारार्थी मान हलवली आणि थोडं पुढे झुकून तिच्या कोपऱ्याला पकडत जोरातच स्वतःकडे ओढून घेतलं. ती जाऊन त्याच्या भरदास्त अंगावर जाऊन आदळली. आपल्या विचारात हरवलेली आणि अचानकच त्याने ओढल्यामुळे बावरून गेली होती. तिचे दोन्ही हात आपोआप त्याच्या खांद्यांवर घट्ट झाले होते. मानवर करून डोळे मोठे करून त्याच्या डोळ्यात भेदरलेल्या नजरेने बघत होती. तिच्या पूर्ण अंगाचा भार त्याच्या अंगावर तिने टाकला होता, कारण तिच्या अंगात थोडी सुद्धा शक्ती उरली नव्हती की ती तिच्या पायावर उभी राहू शकत होती. पूर्ण शरीर जागीच गोठून गेलं होतं. तिच्या डोळ्यात बघत त्याने तिचा हात सोडत दोन्ही हातांनी कमरेला विळखा घातला आणि त्याचा हाताचा गरम स्पर्श उघड्या कमरेला होताच तिच्या पाठीचा कणा स्टार्ट झाला. त्याने थोडं तिच्यावर झुकून अलगद आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. बस, तिचं जग तिथेच थांबलं होतं. त्याचा प्रेमळ स्पर्श पूर्ण अंगावर गोड शहारा आणून गेला होता.
थरथरणाऱ्या ओठांवर हळूहळू हसू उमलत जाऊ लागलं. किती वेळ तरी त्याचे ओठ तिच्या माथ्यांवर स्थिर होते. आज त्याचे शब्द कमी आणि स्पर्श जास्त बोलत होते. त्याने किंचित मान मागे घेत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आपल्या बोलीप्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावर बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरू लागलं. ओपन युअर आईज. अलगद एक हात तिच्या गालावर आणि त्याचा हाताचा अंगठा तिच्या कानामागे घेत हळुवारपणे म्हणाला. त्याच्या स्पर्शाने अंगाला करंट लागल्यासारखं झालं. लगेच तिचे डोळे उघडले. त्याचा स्पर्श पूर्णपणे तिला मोहरून टाकत होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. तिच्या डोळ्यात बघत अलवारपणे त्याचा अंगठा तिच्या कानामागे फिरत होता. त्याचं कानात गुदगुल्या होऊन डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. त्याचा स्पर्श तिच्या मनावर एक वेगळी जादू करून जात होता आणि दुसऱ्या क्षणी भीतीसुद्धा वाटली. दोघांच्या मध्ये थोडंसं सुद्धा अंतर नव्हतं. कोणी आपल्याला असं बघेल का? आणि बघितल्यावर हा विचार येताच घाबरलेल्या नजरेने लगेच कावरीबावरी होत इकडे तिकडे नजर फिरवली. पण दोघेजण माडीच्या मागच्या बाजूला होते आणि मागे पूर्णपणे रान होतं आणि वरती येताना लगेच चाहूल लागत होती. अशी सुद्धा चाहूल जाणवली नाही. तसं तिने मनातच उसासा टाकला. क्षणात भीती दाटून आली होती. तिने अलगद पापण्या झुकवल्या आणि त्याच्या खांद्यावरचा हात काढत बाजूला होण्याचा प्रयत्न केला. तसं त्याने पुन्हा कमरेला पकडत तिला अजूनच जवळ खेचलं. ओ, तिचा आवाज वाढला. तसं त्याने बारीक डोळे करून तिला पाहिलं. ते कोणीतरी येईल, ती आवाजात कमीपणा आणत आवांढा गिळत घाबरून म्हणाली. एकतर घरात एवढे सगळे पाहुणे आहेत. कोणी कधी कुठून येईल कळणार नाही म्हणून भीती वाटत होती आणि त्यात त्याचं इतकं जवळ असणं तिचं डोकं सुन्न होत होतं. म्हणून तिला त्याच्यापासून लांब पळायचं होतं. अजूनही सगळ्या गोष्टींसाठी तिचं मन आणि शरीर तिला साथ देत नव्हतं. फायनली आता आपलं लग्न होणार आहे. आबा तयार झाले म्हणजे आपोआप तू तयार झाली असाच अर्थ मी धरू का? तू तिच्याकडे बघत मिश्किलपणे हसत म्हणाला. तिने लाजून हसू लपवत नजर खाली घेतली. त्यावर ती काय बोलणार होती? आधीपासून त्याला ती तेच बोलत होती. आबा ज्या मुलाशी लग्न करून देणार त्याच्याशी ती लग्न करणार होती आणि आता आबा स्वतः तयार होते तर ती पण तयारच असणार होती. पण मन आपोआप सूर्यजित आणि कबीरमध्ये तुलना करू लागले. जर सूर्यजित बरोबर आज आपलं लग्न ठरलं असतं तर आपण मनापासून तयार असलो असतो का म्हणून तिच्याच मनाला प्रश्न पडला. ती हलकेच नजर वर करत सिरियस होऊन त्याच्याकडे बघू लागली. आज तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो फक्त त्याच्यामुळेच होता. स्वतःच्या नशिबावर आज ती खूपच खुश होती. तोंडून शब्द फुटत नसले तरी तिचं पाण्यासारखं मन त्याला स्पष्ट दिसत होतं. तू तुझे ओठ चावले? तू तिची हनुवटी एका बोटाने वर करत ओठांवर नजर टाकत म्हणाला. त्याचा विचित्र प्रश्न बघून तिच्या चेहऱ्यावरचे गोड हसू होतं ते क्षणात गायब झालं. त्याने हनुवटी किंचित उचलल्यामुळे तिचे ओठ थोडे विलग झाले होते. तोंडाने श्वास घेत एकटकच त्याच्याकडेच बघत होती. त्याची नजर फक्त तिच्या ओठांवरच जाणवत होती म्हणून भीतीने ओठ थरथरू लागले. आधीच त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता त्यामुळे तिला मागे जाता येत नव्हतं. तिने वॉटरप्रूफ लिपस्टिक लावली होती पण जिथे जिथे तिने खालच्या ओठाची स्किन दाताने काढली होती तिथे गुलाबी लालसर दिसून येत होतं. पुन्हा असं करू नको. ह्या ओठांना चावण्याचा अधिकार फक्त माझा आहे. तो मिश्किलमध्ये हसून पुढे झोकत तिच्या कानात कुजबुजला. क्षणात डोळे मोठे होऊन तिच्या पोटात गोळा आला ना. तिने पटकन त्याचा हात हनुवटीवरून झटकला आणि दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला. हृदयाचे स्पंदन 100च्या स्पीडने वाढली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. भीती, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्याच भावना पहिल्यांदा तिच्या मनावर राज्य करत होते. पोटात फुलपाखरू जोरजोरात नाचू लागले. अंगभर गुदगुल्या होत्या ते वेगळ्याच. तिचं लाजणं उफ त्याला अजूनच वेड लावत होतं. तिच्या प्रत्येक अदांवर क्षणाक्षणाला घायाळ होऊ लागलं. त्याने आवंढा गिळत सुस्कारा सोडला. मनात तर खूप सारे विचार आले होते पण त्याने त्याच्या विचारांवर लगाम लावली. तिला जगभराचं नॉलेज भरपूर असले तरी प्रेमाच्या गोष्टीचं नॉलेज खूपच कमी वाटलं. कुठेतरी आत्ताच घाबरून लग्न कॅन्सल करून टाकेल. थँक यू. तो हसत तिच्या नाजूक गोऱ्या हातावर त्याचं कपाळ टेकवत म्हणाला. तिच्या तोंडून होकार ऐकण्याची त्याची कधी अपेक्षाच नव्हती. फक्त ती तयार आहे हे तिच्या कृतीतून जाणवून देत होती. इतकंच त्याला खूप होतं. जेव्हा तिला तिच्या भावना व्यक्त करायच्या असतील तेव्हा तो करू देणार होता. कुठलीच जबरदस्ती नव्हती. त्याची अवंती शेरणी जरी असली तरी प्रेमाबाबतीत भिगी बिल्ली होती हे तर आतापर्यंत तिच्या हरकतींवरून कळलं होतं. समाज, आई वडील ह्याचं कुंपण तिने स्वतःभोवती घालून घेतलं होतं त्यामुळे तिला तिच्या भावना व्यक्त करताना सुद्धा जड जाणार. त्याने डोळे बंद करून अलगद त्याचे कपाळ तिच्या हातांवर घासलं. तो हात काढेल एक क्षण वाटलं म्हणून तिने अधिकच तिचे हात आपल्या चेहऱ्यावर रोवून घेतले. त्याच्याकडे बघायची पण भीती वाटत होती. पोटातले फुलपाखरू उडायचं कमी होत नव्हतं आणि त्याचा उष्ण श्वास तिला तिच्या हातावर जाणवत होता. त्यामुळे मन अजूनच घाबरलं होतं. काय होत आहे काही कळत नव्हतं पण लाजून लाजून चूर झाली होती. त्याचे शब्द कानात घुमत मानेला आणि डोक्याला मुंग्या येत होत्या.
त्याने हसून तिला आपल्या मिठीत घेत तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं आणि दोन्ही हातांनी पाठींवर विळखा घालून डोळे बंद केले. त्यांची पहिली वहिली मिठी होती. खूपच त्याचं मन त्याला शांत जाणवलं. पहिल्यांदा तो मनापासून अनुभवत होता. तिच्या हृदयाची वाढलेली धडधड, तिच्या अंगाची थरथर सुद्धा त्याला जाणवत होती. तो हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. त्याचा शांत आणि प्रेमळ हात पाठीवर जसजसा फिरत होता तसं तसं तिला शांत वाटत होतं. अजूनही तिचे हात चेहऱ्यावर घट्ट रोवले होते. त्याच्याकडे बघायची बिलकुल हिंमत नव्हती. इतकं लाजल्यावर कसं होणार माझं? तो तिला थोडं बाजूला करत तिच्या चेहऱ्यावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत हसत म्हणाला. तिने लगेच मान हलवत चेहऱ्यावरचे हात काढून त्याला पाठ करून पळतच निघाली. त्याच्यासमोर उभे राहण्याची तिच्यात ताकदच उरली नव्हती. ती समोरच्या रूममध्ये शिरत दारामागे जाऊन लपली. जोरजोरात श्वास घेत छातीवर हात ठेवत वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आणि लज्जा पसरलेली होती. अजून त्याचा स्पर्श तिला जाणवून हुडहुडी भरून येत होती. अवंती, त्याचा आवाज आला तसं तिने श्वास रोखून पुढे तो काय बोलणार ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. मोबाईल चार्ज करून ठेवत जा. मी जेव्हा कॉल करेल तेव्हा सगळं काम सोडून माझा कॉल रिसीव्ह करायचा म्हणजे करायचा. तो दारात उभा राहून धमकीच्या स्वरात ऑर्डर देत म्हणाला. तुम्ही काय मला धमकी देत आहात? पुन्हा त्याचा धमकीचा स्वर ऐकून गाल फुगले ना. कोणी ऑर्डर दिलेलं सहनच होत नव्हतं आणि जसा हा तिच्या लाईफमध्ये आलाय तेव्हापासून फक्त तो ऑर्डर देतो आणि ती फॉलो करते असं एक क्षण वाटलं. त्याच्या भुवया उंचावल्या. आत्तापर्यंत तोंडून शब्द फुटत नव्हता आणि आता थोडंसं सुद्धा तिला ऑर्डर दिली की लगेच शब्दांची मालाच बाहेर पडत होती. ऑर्डर, धमकी, प्रेम किंवा हट्ट समज, पण इथून पुढे मी जेव्हा कॉल करेल तेव्हा माझा कॉल रिसीव्ह झालाच पाहिजे. तो ॲटिट्यूडमध्ये हलकं हसत म्हणाला. तिने दारातून किंचित मान बाहेर काढत त्याच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली. बाय, लवकरच भेटू. तो ओठ ताणून तिच्याकडे बघत पाऊल मागे टाकत म्हणाला. जास्त वेळ त्याच्याकडे बघू शकली नाही. आपोआप तिची नजर खाली झुकली. त्याने एक नजर पाहून हसतच खाली निघाला. तो गेला तसं तिचं मन नाराज झालं. तो आपल्या समोरच असावा असं वाटलं. ओ माय गॉड, किती ते कबीरवर प्रेम आहे ना आपल्या अवंतीचं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.